नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण विभाग भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण महावितरण व महापारेषण यांच्यासाठी तांत्रिक सराव प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत। या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण विद्युत सहाय्यक तांत्रिक सराव प्रश्न पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये टोटल आपण 25 प्रश्न घेतलेले आहेत। त्यापैकी 20 प्रश्न जे आहेत ते तांत्रिक आहेत आणि 5 प्रश्न जे आहेत ते मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला प्रश्न पहिला आहे, सर्किट बाहेरील रेझिस्टन्सची किंमत खालीलपैकी कोणत्या पद्धतीने मोजली जाते? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। सर्किट बाहेरील रेझिस्टन्सची जी किंमत आहे तर ही कोणत्या पद्धतीने मोजली जाते? तर ती मोजली जाते पर्याय क्रमांक 3 तर ओहम मीटर पद्धतीने ती मोजली जाते। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न दुसरा आहे, सिंगल फेज कॅपॅसिटर मोटारचा कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट झाला तर मोटारवर काय परिणाम दिसून येईल? या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा पहा, काय आहे? सिंगल फेज कॅपॅसिटरचा जो कॅपॅसिटर असतो तर मोटार कॅपॅसिटरचा शॉर्ट सर्किट जर झाला तर मोटारवरती काय परिणाम आपल्याला दिसून येईल? तर त्या ठिकाणी परिणाम जो असेल तो आहे ऑप्शन क्रमांक 2 तर मोटार चालू होणार नाही। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, पॉझिटिव्ह कडून पाठवलेला इलेक्ट्रिक करंट रेझिस्टन्स मार्फत मार्ग पूर्ण करून निगेटिव्ह कडे पोहोचतो, त्यास काय म्हणतात? प्रश्न मित्रांनो हा थोडासा समजावून घ्या। प्रश्न कसा विचारलाय की पॉझिटिव्ह कडून पाठवलेला इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो रेझिस्टन्स मार्फत त्याचा जो मार्ग आहे तो पूर्ण करून निगेटिव्ह कडे पोहोचतो, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर ओपन सर्किट। लक्षात ठेवा, ओपन सर्किटचा अर्थ किंवा ओपन सर्किटची जी व्याख्या आहे तर ती काय आहे? पॉझिटिव्ह कडून पाठवलेला इलेक्ट्रिक करंट रेझिस्टन्स मार्फत मार्ग पूर्ण करून निगेटिव्ह कडे पोहोचतो, त्याला म्हणतात ओपन सर्किट। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, कॉन्ड्यूट पाईप फिटिंगसाठी बसवायच्या जवळच्या सॅन्डलमधील अंतर डॅश पेक्षा जास्त नसावे। या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स वरती प्रश्न दिलेला आहे की अंतर किती असावं। लक्षात ठेवा, कशाचं? कॉन्ड्यूट पाईप फिटिंगसाठी बसवायच्या जवळच्या सॅन्डलमधील जो अंतर आहे ते किती असावं किंवा किती पेक्षा जास्त नसावं? तर ते जे आहे हे 1 मीटर पेक्षा जास्तीचं नसावं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, बॅटरी चार्ज करताना हाताळणाऱ्या व्यक्तीला शॉक बसू नये म्हणून वापरण्यात येणारा ट्रान्सफॉर्मर कोणता असतो? लक्षात ठेवा, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। तर बॅटरी चार्ज करताना हाताळणाऱ्या व्यक्तीला शॉक बसू नये म्हणून वापरात येणारा डॅश ट्रान्सफॉर्मर असतो। तर त्या ठिकाणी उत्तर काय असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4 तर सेकंडरी हा आयसोलेटेड प्रकारचा ट्रान्सफॉर्मर असतो। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, काल्पनिक रेषा या चुंबकीय अक्षाला काटकोनात असतात व चुंबकाच्या मध्यभागातून जातात, त्याला डॅश म्हणतात। या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला एक व्याख्या विचारली आहे। व्याख्या कशाची आहे? तर ज्या काल्पनिक रेषा ज्या चुंबकीय अक्षाला काटकोनामध्ये असतात व चुंबकाच्या मध्यभागातून जातात त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं काय? चुंबकीय न्यूट्रल अक्ष। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 7 आहे, डीसी सप्लायवर बॅटरी चार्ज करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? काय विचारलं आपल्याला? डीसी सप्लायवरती बॅटरी चार्ज करण्यासाठी कोणती पद्धतीचा वापर करतात? तर त्या ठिकाणी वापर केला जातो कॉन्स्टंट करंट पद्धतीचा। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, 3 फेज 4 वायर पद्धतीत जर अर्थ वायरचे कनेक्शन लूज झाले असेल तर लोडला मिळणारे लाईन व्होल्टेज हे कसे असणार आहे? पहा, प्रश्न थोडासा समजावून घ्या। जर 3 फेज 4 वायर ही जी पद्धत असेल आणि या पद्धतीमध्ये अर्थिंग वायरचं जे कनेक्शन आहे ते जर समजा लूज झालं असेल तर लोडला मिळणारी जी लाईन आहे तर त्याचं व्होल्टेज कसं असणार आहे? तर त्याचं व्होल्टेज असेल पहा असमान, म्हणजे ते समान नसणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 9 आहे, लेड ऍसिड मधील किंवा लेड ऍसिड सेल मधील इलेक्ट्रोलाइटची घनता चार्जिंग करताना कशी होते। हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे आणि बॅटरी या घटकावरती हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। प्रश्न काय आहे की लेड ऍसिड सेल मधील इलेक्ट्रोलाइटची जी घनता आहे ती चार्जिंग करताना कशी होते, तर ती होत असते ऑप्शन क्रमांक 3 चार्जिंग करताना ती तीव्र होते। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10 आहे, रेडियल डिस्ट्रीब्यूशन पद्धत सप्लाय पुरवण्यासाठी डॅश ठिकाणी वापरली जात नाही। या ठिकाणी पहा रेडियल डिस्ट्रीब्यूशन पद्धत विचारला आहे जी सप्लाय पुरवण्यासाठी डॅश ठिकाणी वापरली जात नाही, तर ती कोणत्या ठिकाणी वापरली जात नाही, तर जास्त घनतेच्या लोड क्षेत्रामध्ये तिचा वापर केला जात नाही। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11 आहे, एखाद्या पदार्थाचे 1 न्यूटन प्रेरणेने 1 मीटर विस्थापन झाले असता किती कार्य होईल। या ठिकाणी आपल्याला कार्य म्हणजे काय, तर वर्क याच्यावरती प्रश्न विचारला आहे। प्रश्न असा विचारला आहे की एखाद्या पदार्थाचं 1 न्यूटन प्रेरणेने 1 मीटर विस्थापन जर झालं तर किती कार्य होईल, तर ते जे कार्य आहे तर ते होईल ऑप्शन क्रमांक 2 तर 1 जूल एवढं कार्य होऊ शकतं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न 12 आहे, अंडर व ओव्हर व्होल्टेज या दोषापासून साधनाचे संरक्षण करण्यासाठी डॅश प्रकारचा रिले वापरला जातो। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला रिले या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न परत एक वेळा पहा, अंडर व ओव्हर व्होल्टेज दोषापासून साधनाचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या प्रकारचा रिले वापरतात, तर त्या ठिकाणी वापरला जातो व्होल्टेज सेन्सिंग प्रकारचा रिले। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, ट्रान्झिस्टरच्या बेस इमिटर व कलेक्टरचा व्होल्टेज सारखाच असेल तर त्यास सॅच्युरेटेड डॅश म्हणतात। म्हणजे त्याला काय म्हटलं जातं असा आपल्याला प्रश्न आहे। कशासाठी, तर ट्रान्झिस्टरच्या बेस इमिटर आणि कलेक्टरचा व्होल्टेज जर सारखाच असेल तर त्याच्यापासून सॅच्युरेटेड डॅश म्हणतात, तर त्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक 1 तर सॅच्युरेटेड ट्रान्झिस्टर म्हणतात। सॅच्युरेटेड ट्रान्झिस्टर कशाला म्हणतात, तर ट्रान्झिस्टरच्या बेस इमिटर आणि कलेक्टर व्होल्टेज सारखाच असेल तेव्हा सॅच्युरेटेड ट्रान्झिस्टर म्हणतात। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, अर्थ इलेक्ट्रोडला डॅश व्यासाचा पाईप जोडून त्याच्या वरच्या टोकास नरसाळे जोडलेले असते। या ठिकाणी प्रश्न काय विचारले की अर्थ इलेक्ट्रोडला किती व्यासाचा पाईप जोडून त्याच्या वरच्या टोकाला नरसाळे जोडलेले असते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर 19 मिलीमीटर एवढ्या व्यासाचा पाईप जोडून त्याच्या वरच्या टोकाला एक नरसाळ जोडलेलं असतं। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे, सबस्टेशन मध्ये शॉर्ट सर्किट लेव्हलचे नियंत्रण करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते। मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्याला ITI मध्ये इलेक्ट्रिशियन पदासाठी या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता। त्यामुळे हे सर्व प्रश्न आपण नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा जशास तशी आपण PDF देखील डाउनलोड करून घेऊ शकता। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सबस्टेशन मध्ये शॉर्ट सर्किट लेवलचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं, तर त्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक 2 कपलिंग कॅपॅसिटर। ऑप्शन 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, जर ट्रान्समिशन लाईनचा पॉवर लॉस 1/4 एवढा झाला असेल तर कार्यक्षमता डॅश असते। किती विचारलंय की 1/4 एवढा झाला असेल, काय तर एखाद्या किंवा जर ट्रान्समिशन लाईनचा पॉवर लॉस जो आहे तो 1/4 एवढा झाला तर ती कार्यक्षमता कशी होईल, तर ती जी कार्यक्षमता आहे तर ती होत असते ऑप्शन क्रमांक 3 तर जास्त होते। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 17 आहे, एक लॅम्प 3 किंवा अधिक ठिकाणाहून नियंत्रित करण्यासाठी कोणता स्विच वापरला जातो। या ठिकाणी आपल्याला स्विच वरती प्रश्न विचारलेला आहे। कोणता स्विच वापरला जातो, कशासाठी, एखादा लॅम्प 3 किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणाहून नियंत्रित करायचा जर असेल तर कोणता स्विच वापरला जातो, तर तो जो स्विच असतो तो असतो ऑप्शन क्रमांक 2 इंटरमिजिएट स्विच। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 18 आहे,
फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरचा उपयोग डॅश सारखा केला जाऊ शकतो। मित्रांनो प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्या। फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरचा उपयोग कशासारखा केला जाऊ शकतो? तर याचा जो उपयोग आहे तो व्हेरिएबल रेझिस्टन्स म्हणून देखील केला जाऊ शकतो। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो तर उद्या आहे पहा 20 मे आणि 20 मे पासून महावितरणाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या सुरू होणार आहेत आणि IBPS पॅटर्नद्वारे हे पेपर घेतले जाणार आहेत। हे जे काही टेक्निकल प्रश्न आहेत ना मित्रांनो, हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत, कारण यापूर्वी अशाच पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते। पण जे IBPS पॅटर्न आहे त्यामध्ये प्रश्न अजून थोडेसे वेगळे विचारले जाऊ शकतात, पण हे आपण सर्व प्रश्न रिव्हिजन म्हणून घेत आहोत। प्रश्न क्रमांक 19 आहे, जर सिंक्रोनस मोटर लीडिंग पॉवर फॅक्टर व कोणत्याही यांत्रिक लोड नसताना कार्य करत असल्यास त्याला काय म्हणतात? या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या। प्रश्न इम्पॉर्टंट आहे पण समजावून घ्या। जर सिंक्रोनस मोटर लीडिंग पॉवर फॅक्टर व कोणत्याही यांत्रिक लोड नसताना जर ती कार्य करत असेल तर त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? सिंक्रोनस कंडेन्सर। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20 आहे, अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय मध्ये जर इनपुट AC व्होल्टेजची वाढ झाल्यास तर DC आउटपुट व्होल्टेज हे डॅश असते। पहा या ठिकाणी प्रश्न समजावून घ्या। कशामध्ये विचारलंय? अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय मध्ये जर इनपुट AC व्होल्टेजची वाढ झाल्यास DC आउटपुट व्होल्टेज हे काय असणार आहे? तर ते जे व्होल्टेज आहे ते वाढणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 21 आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। आणि मित्रांनो ही जी म्हण आहे किंवा या व्हिडिओमध्ये 21 ते 25 हे जे काही 5 प्रश्न आहेत हे आपण मराठी व्याकरणावरती घेतलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ काय होतो? पर्याय क्रमांक 2 आश्रयदात्याची स्तुती करणे, म्हणजे जो आपल्याला थोडंसं मानतो त्याची स्तुती करणं म्हणजे त्यालाच म्हणतात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 22 आहे, कानावर पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? पहा कानावर पडणे हा वाक्प्रचार आहे आणि याचा अर्थ काय होतो? तर कानावर पडणे म्हणजे एखादी गोष्ट सहजपणे ऐकू येणे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पहा कानावर पडणे म्हणजे काय? तर सहजपणे ऐकू येणे। आपण ऐकायचा प्रयत्न न करता एखादी गोष्ट कानावरती ऐकू येणं, सहजपणे ऐकू येणं, त्याला म्हणतात एखादी गोष्ट कानावर पडली। आणि याचा जर वाक्यात उपयोग करायचा जर झाला तर पहा काय होतो? दुपारी रस्त्याने जात असताना आरक्षणाच्या मुद्द्यामुळे उद्या महाराष्ट्र बंद असल्याची गोष्ट ही कानावर पडली, म्हणजेच काय? तर ती सहजपणे ऐकू आली। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 23 आहे, प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। वाक्य आहे त्याने सर्वांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर या वाक्याचा प्रयोग आहे सकर्मक भावे प्रयोग। पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। लक्षात ठेवा भावे प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या तंत्रानुसार बदलत नसते तेव्हा ते भावे प्रयोगातील वाक्य असते। आणि वरील वाक्यामध्ये म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये शिकण्याची जी क्रिया आहे ही सर्वांवर घडत आहे म्हणून वाक्यातील कर्म ठरतं, म्हणून हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचं आहे। वाक्यातील कर्ता आणि कर्म दोन्हींना प्रत्यय येत असेल तर भावे प्रयोगातील वाक्य असतं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 24 आहे, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? या ठिकाणी 3 नाव आहेत, चक्रपाणी, लक्ष्मीकांत आणि नीलकंठ। तर ही कोणत्या समासाची उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत? तर हे जे समास आहे यांचा तो येतो बहुव्रीही समास। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे। या ठिकाणी पहा मित्रांनो, अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर पहिलं पद मुख्य असतं। या ठिकाणी तत्पुरुष समास आहे। तत्पुरुष समास म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची असतात। या ठिकाणी तिसरा आहे द्वंद्व समास, तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात। आणि बहुव्रीही समास जो आहे तर यामध्ये दोन्ही पद महत्त्वाची नसून या 2 पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो, तो असतो बहुव्रीही समास, म्हणजे या ठिकाणी तिसऱ्याच पदाचा बोध होतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 25 आहे, खालील वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। वाक्य काय आहे? पाऊस पडल्यामुळे रान हिरवेगार झाले, यातील विशेषण काय आहे हे ओळखायचं आहे। तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, तर हिरवेगार हा जो शब्द आहे या वाक्याचे हे विशेषण आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, विशेष म्हणजे नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं पहा विशेषण।
आणि रान या नामाची व्याप्ती हिरवेगार हा शब्द करतो, म्हणून हिरवेगार जो आहे हे विशेषण असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रत्येक व्हिडिओची PDF मी तुम्हाला दिलेली आहे, त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पहा मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलची, त्याला जाऊन जॉईन करा. प्रत्येक PDF मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या काही अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.